आधुनिक शेतीचे नवीन क्षितिज उघडणारा सायटेक ॲट वर्क जैन हिल्स जळगाव 12 डिसेंबर ते 14 जानेवारी दरम्यान जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड द्वारे आयोजित हा भव्य कृषी महोत्सव शेतीत नाविन्य, तंत्रज्ञान आणि प्रगतीची नवी दिशा दाखवणारा देशभरातील हजारो शेतकऱ्यांचा प्रेरणास्थान, अत्याधुनिक ठिबक, तुषार आणि ऑटोमेशन इरिगेशन प्रणालींची लाईव्ह प्रात्यक्षिके, हायटेक शेती उपकरणे, स्मार्ट सोल्युशन्स आणि प्रगत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, मातीचे आरोग्य, फर्टिगेशन, पीक व्यवस्थापन यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, बदलत्या हवामानात शाश्वत आणि नफा वाढवणारी शेती कशी करावी याचे प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन्स, अनुभवी कृषी तज्ज्ञांशी थेट संवाद आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी गोष्टी. हा महोत्सव केवळ प्रदर्शन नाही तर भविष्याची शेती अनुभवण्याची सुवर्ण संधी आहे. या महोत्सवाला आपण भेट देणार असल्यास आपले नाव व तारीख अगोदर नोंदवा. त्यासाठी QR कोड स्कॅन करा. नमस्कार. अदालत टाइम्स मधून सलोनी ठाकूर. दिव्यांग बाल कलावंतांच्या कलाविष्काराने जळगावकर भारावले. बालरंगभूमी परिषदेचा यहाँ के हम सिकंदर महोत्सव उत्साहात. जळगाव. दिव्यांग मुलांसाठी मनापासून काम करणारे शिक्षक खरोखरच कौतुकास पात्र आहेत. या मुलांना घडविण्यासाठी ते घेत असलेली मेहनत खूप मोठी आहे. या विशेष मुलांसाठी मला जे काही करता येईल ते करण्यासाठी मी सदैव तयार आहे, असे उद्योजक रजनीकांत कोठारी यांनी सांगितले. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती आयोजित व जळगाव जिल्हा शाखा संयोजित दिव्यांग मुलांचा विशेष महोत्सव यहाँ के हम सिकंदर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी 10 वाजता नटराज पूजन व दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उद्योजक रजनीकांत कोठारी, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक प्रवीण कुमार सिंह, जिल्हा दिव्यांग अधिकारी पद्मनाथ मस्के, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक योगेश पाटील, बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले. गरीबी से बुरा हाल धर्मपत्नी के बार बार कहने पर सुदामा ना चाहते हुए अपने बचपन के मित्र कृष्ण से मिलने चला. द्वारकाधीश के महलों के अंदर जाने का प्रयास किया तो द्वारपालों ने रोका. अरे किधर जाता है? सुदामा ने कोई इंतजाम नहीं है, तू बदले हुए वक्त की पहचान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. अच्छा है अभी तक तेरा कुछ नाम जाती हुई बहार में जाने कहाँ गए वो दिन कहते नजरों को हम बिछाए. तुम रहो चाहे
साथ देना तुम्हारे मोदी को। तेरी मिट्टी में मिल जावा तेरी नदियों में तुला माझा शिकार झाला आहे. आमचा नवीन शिकार. मुस्काने झूठी है, पहचाने झूठी है, रंगीन है छाई, फिर भी है गलियों में मस्ती, गलियों में तो ये आणि मला ऑफिसचे पण काम आहे. मी घरी आल्यावर तुला समजवतो. ओके पप्पा. पप्पा बेटा, मोबाईलची काय गरज आहे? मी तुला प्रोजेक्ट बनवण्यासाठी मदत करते. अशा पद्धतीने आमच्या चामुंडा माता बहुद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुलामध्ये अण्णासह डॉक्टर योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने मी आहे फेसबुक. माझ्यापासूनच सोशल मीडियाचं जाळं पसरलं आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा सारी दुनिया आमच्या इशाऱ्यावर नाचेल. आई, उद्या माझी परीक्षा आहे. मला काही समजत नाही. मला शिकव ना. का बेटा, तुझ्या सरांनी तुला काही शिकवलं नाही का? आई शिकवलं होतं, परंतु मला आठवण पडून गेले. मी तर कामात व्यस्त आहे. तू पप्पांकडून समजून घे. ओके आई. पप्पा, उद्या माझ्या गणिताचा पेपर आहे. मला काही कळत नाही. मला थोडं शिकवा ना. बेटा, येऊन गेलेत का तुम्ही लोक? भेटणार का तुम्ही माझ्या मित्रांशी? तर बघा, व्हॉट्सअप. मी आहे व्हॉट्सअप. संपूर्ण जग माझ्या मुठीत आहे. लहान मुले, तरुण, म्हातारे सर्वांनाच मी आवडतो. गुगल नाव आहे माझं. मला माहीत आहे. ते तुमच्या देवांना सुद्धा माहीत नाही. या खोट्या जगाचा मी राजा आहे. मी राजा.
चॅट म्हणतात. नेता, कलाकार, अभिनेता, खेळाडू, मुले यापैकी कोणीही माझ्यासमोर टिकत नाही. इंस्टाग्राम, मी इंस्टाग्राम आहे. सर्व तरुणाईला वेड लावून सोडला आहे. याला बी त्याला बी आणि सर्वांनाच. या महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील 19 शाळांमधील सुमारे 380 दिव्यांग बालकलावंतांनी सहभाग घेतला. नृत्य, नाटक, गाणे, चित्रकला अशा विविध कला प्रकारातून या मुलांनी आपली कला सादर केली. त्यांच्या आत्मविश्वासपूर्वी सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सहभागी प्रत्येक बालकलावंताला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी शाळा व संस्थांना सन्मानचिन्ह देण्यात आले. दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक शाळेतील 5 शिक्षकांचाही बालरंगभूमी परिषदेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन, उपाध्यक्ष नेहा पवार तसेच कार्यकारिणी सदस्य मोहित पाटील, आकाश बाविस्कर, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, सुरेखा मराठे, अवधूत दलाल, संतोष चौधरी, हर्षल पवार, पंकज बारी आदींनी विशेष मेहनत घेतली. याचबरोबर बातमीपत्र संपले.